हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही कावडी मिरवणूक बघितली ना? किती एन्जॉय केला मी ते. मग कावडी मिरवणूक झाल्यानंतर मी, माऊ आणि मम्मी यात्रेमध्ये फिरायला आलो. आताच यात्रा सुरू झाली होती, अजून सगळे दुकान लागले पण नव्हते, थोडेसेच लागले होते. पण मी यात्रेत आल्या आल्या जेसीपी घेतला, कारण मी मिरवणुकीमध्ये डान्स करत नव्हतो. तेव्हा माऊ मला म्हटली होती, शौर्य तू डान्स कर तर मी तुला जेसीपी घेईल. मग मी आल्या आल्याच माऊकडून जेसीपी घेतला आणि अजून सगळे दुकान बघत होतो, काय काय आलंय दुकानात, कोणत्या कोणत्या गाड्या आल्यात ते. आणि नंतर मग काय माऊची आणि मम्मीची शॉपिंग चालू झाली. किती वेळ त्यांची शॉपिंगच चालली, काय काय घेत होत्या काय माहिती. मला तर कंटाळा आला उभा राहून राहून, म्हणून मग मी एका जागेवर बसून राहिलो. तरी त्यांची शॉपिंग संपतच नव्हती. आणि हे बघा, आम्ही नंतर काय घेतले, साप. यात्रेत साप पण आला होता बरं का. खाऊची दुकाने पण लागली होती आणि अजून पण कावडी यायच्या चालूच होत्या. अजून सगळे काका दादा गंगाजल आणतच होते. खूप गरम झाले होते ना, ऊन पडले होते खूप, म्हणून मग आम्हाला यात्रेत छोटी बाबा पण दिसले. मग त्यांनी आम्हाला आईस्क्रीम घेऊन दिली. म्हटलं आता थंड थंड आईस्क्रीमच खावी. मग आईस्क्रीम आम्ही खात उभा राहिलो आणि मग घरी आलो. आता येणार होते भगवानगडाचे नामदेव शास्त्री महाराज. त्यांना माऊली बांधकामासाठी जी रक्कम सगळ्यांनी मागच्या वर्षी सांगितली होती ना, ती ह्या वेळेस द्यायची होती. म्हणून आम्ही आमची प्लेट बघा कशी छान सजवली होती. आम्ही पण पैसे देणार होतो ना, म्हणून बघा कसं छान डेकोरेशन केलेत पैसे आम्ही. नंतर माऊ पैशाची परात घेऊन मंडपाकडे आली आणि मग ते पैसे काकांकडे दिले. आता ते नामदेव शास्त्री महाराजांना द्यायचे होते ना, म्हणून सगळे गावकरी लोक इथे जमा झाले होते. या ठिकाणी संत वाघ महाराज यांचा 1,51,151 रुपयाचा जो आकडा आहे तो या ठिकाणी आम्ही बाबांच्या चरणी सुपूर्द करत आहोत. पूर्ण आकडा 1,51,151 रुपये आम्ही या ठिकाणी बाबांकडे सुपूर्द केलेला आहे. मग पप्पा, तात्या, अंकू काका, विठ्ठल काका यांनी नामदेव शास्त्री महाराजांना पैसे दिले आणि मग फोटो पण काढला. आम्ही सगळ्यांनी एक फॅमिली फोटो घेतला. नंतर मी पण नामदेव शास्त्री महाराजांचे दर्शन करायला गेलो आणि त्यांना 20 रुपये दिले. मग काय थोड्या वेळ बसलो नामदेव शास्त्री महाराजांजवळ. मग नंतर अजून खूप वेळ चालू होतं, दिवसभर हेच चालू होतं. आज सगळे देणगी देत होते महाराजांना, जे जे बोलले ते. मग मी म्हटलं आता थोड्या वेळ यात्रेमध्ये खेळायलाच जाऊया, कारण बसून बसून मला बोर झाले होते. म्हणून मग मी जम्पिंग जपांग खेळायला आलो. तिकडे खूप छान छान येते, गाडी येते खेळायला, जम्पिंग जपांग येते. अजून बघा समोर कसं छान छान दिसतंय ते. मग मी आलो इकडे, गाडीमध्ये बसलो. खूप एन्जॉय येत होता मला, तर खूपच मजा येत होती खेळायला. मग थोड्या वेळ खेळून झाल्यावर पुन्हा यात्रेमध्ये फिरायला आलो. हा बॉल घेतला. बाबा पण आले होते यात्रेत. मग बाबांनी मला बंदूक आणि पोकलँड घेऊन दिले. बाबा तर काय माझा खूप लाड करतात. मी ज्या गोष्टीवर बोट ठेवेल ती गोष्ट मला घेऊन देतात. म्हणून मी आज बाबांजवळच थांबलो. विचार करत होतो अजून काय घेऊ काय घेऊ म्हणून. बघा किती छान बंदूक आणि पोकलँड घेतलंय मी बरं का. यात्रा आमच्या घराजवळच आहे ना, म्हणून प्रत्येक चक्करला आलो का काही ना काही घेऊनच जात असतो घरी मी. खूप खेळण्यास आठवल्यात ह्यावेळेस तर मी. मग काय मावची त्यांची परत शॉपिंग चालू झाली खूप वेळ. आणि आता यात्रा पण फुल भरली होती, बघा किती गर्दी झाली होती. मग संध्याकाळच्या वेळी प्रज्वल दादा आणि मी तात्यांसोबत यात्रेमध्ये गेलो खाऊ आणायला. बघा किती मोठा खाऊ घेऊन आलोय आम्ही. आमच्या आवडीचा सगळा खाऊ बाबांनी घेऊन दिला. आणि आता अंधार झाला होता तरी पण अजून खूपच गर्दी होती. खूप मोठी यात्रा भरली होती. खूप सारे दुकान आले होते, मोबाईलचे, खाण्याचे पिण्याचे, वडापाव, खेळण्या, अजून घरातलं सामान. बघा मी तुम्हाला दाखवतो कशी भरली आहे यात्रा ते. किती दुकान आले होते बघा.
छान छान सगळेच, पण मला काय फक्त खेळण्याचे दुकान आवडतात. आता उशीर होत आला होता ना, त्यामुळे त्यांची पॅकिंग सुरू झाली होती. आता 2च दिवसाची यात्रा असते आमच्या गावी. आणि आता बघा देवाचे मंदिर पण किती छान दिसते संध्याकाळी. आणि आता संध्याकाळी दर्शनाला चाललो होतो निवांत, कारण दिवसभर खूपच गर्दी होती, खूप मोठ्या लाईन होत्या इथे. त्यामुळे म्हटलं आपण संध्याकाळीच दर्शनाला जाऊयात निवांत. म्हणून मम्मी, मी, माऊ, शौर्य दादा आत्ताशी दर्शन करायला आलोय. खूप छान मंदिर सजवले होते. मग मी नारळ घेतले, नारळ फोडत होतो. किती वेळ फोडत होतो, पण मला काय ते नारळ फुटतच नव्हते. किती ट्राय केला मी फोडण्याचा, पण शेवटी मला ते फुटलेच नाही. खूप वेळा मी त्याला फोडायचा प्रयत्न केला, फुटला नारळ, फुट फुट. मी छोटा आहे ना, म्हणून ते मला फुटलेच नाही. मग शौर्य दादाकडे दिले, त्याने नारळ फोडले. मग त्यानंतर आम्ही मागे महादेवाच्या मंदिरात दर्शन करायला गेलो. सगळ्या मंदिरात दर्शन करून आलो संध्याकाळी निवांत. हा आहे माझा शौर्य दादा, याचे पण नाव शौर्यच आहे. छोटा शौर्य आणि मोठा शौर्य, आम्ही दोघे पण शौर्य आहोत. मग तिथे दर्शन झाल्यानंतर महालक्ष्मी मंदिराकडे आलो, इथे पण दर्शन केले आणि नंतर मग घराकडे आलो. आता यात्रा सगळी संपली होती, सगळी शांतता झाली होती. बघा आता कुणीच राहिले नाही, खूप सुनसान झाले होते. 2 दिवस किती छान वाटत होते इथे, खूप आवाज, खूप मस्त वाटत होतं. आता बघा कसं शांत झाले सर्व मंदिर, सगळी शांतता पसरली. आता आमची यात्रा पण संपली होती. खूप छान 2 दिवस गेले बरं काही गुढीपाडव्याचे. खूप मज्जा येत असते दरवेळेसच इथे. आता बघा सगळा मंडप रिकामा झाला आहे, कसं शांत शांत वाटत आहे. ती सगळी यात्रा संपून गेली, सगळे घरी गेले आणि आता मी पण घरी जातो. बाय बाय.